नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रफुल्ल कुलकर्णी, हँडरायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे आणि बोटांवरचे ठसे या सदरामध्ये आपण मागच्या वेळेस चक्रठसा पाहिला. चक्रठशांचे वैशिष्ट्य पाहिले. फक्त अंगठ्यावर असताना चक्रठशांचं वैशिष्ट्य काय ते आपण पाहिलं. आता सर्वसामान्य प्रत्येकाच्या हातावर सापडणारा शंखठसा पहा, तुम्हाला फोटोत पाहता येईल. हा जो शंखठसा आहे, ह्या शंखाचा आकाराचा असतो आणि एका बाजूला त्याचा ओघ किंवा त्याचं शेपूट एका बाजूला शंखासारखं हे गेलेलं असतं. तर हा शंखठसा जो आहे हा कॉमन आहे, सामान्य आहे. म्हणजे जगातल्या लोकसंख्येमध्ये 65% बोटांवर सापडणारा हा शंखठसा आहे. म्हणजे 10 पैकी किमान एक 4-5 बोटांवर हा शंखठसा आपल्याला ॲव्हरेजली सापडला जातो. काही लोकांच्या याच्यावर तर 10 पैकी 9 बोटांवर हा शंखठसा असतो. तर शंखठसा जो आहे तो हस्तसामुद्रिक शास्त्राच्या दृष्टीने या शंखठसाला की एक थोडंसं अशुभत्व पूर्वीच्या काळी मानलं गेलं आहे, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. शंखठसा जास्तीने हातावर जर असेल किंवा जास्त संख्येने दोन्ही बोटांवर जर असेल, दोन्ही हातांच्या, ते 7 असेल, 8 असेल, 9 असेल, तर ती व्यक्ती सोशल असते, समाजामध्ये मिसळणारी असते, आज्ञापालन करणारी असते. म्हणजे तो जो शंखठसा जो आहे तो समाजामध्ये राहण्यासाठीच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त असतं की किंवा म्हणजे ती व्यक्ती शंखठशामुळे एक सामाजिक प्रवृत्ती तिच्यामध्ये आपल्याला आढळते. आता हा जो काही शंखठसा आहे, हा शंखठसा एक स्वतंत्र विद्वत्तेचा किंवा स्वतंत्र काही तुम्हाला इंटेलिजन्स देणारा बिलकुल नाही. हा सामान्य हुशारीचा आहे, म्हणजे जी काही हुशारी आहे. पण ह्या शंखठशामधले जे काही वैशिष्ट्य आहे की तुमची हुशारी जी आहे ती हुशारी या शंखठसे हातावर जर असतात तर ती तुम्हाला डेव्हलप करता येते किंवा मेहनतीने तुमची हुशारी हे जर शंखठसे जर बोटांवर जास्त असतील तर ती तुम्हाला वाढवता येते. असं याचं स्वतंत्र कारकत्व आहे. आता 10 पैकी निदान एक 5-7 बोटांवर शंखठसा हा तुम्हाला पाहायला मिळतो. आता याच्यापैकी कुठल्या बोटावर तो शंखठसा असता काय घडतं हे तर तुम्हाला सांगणारच आहे, किंवा त्याचं फळ काय मिळतं, त्याचं कारकत्व काय, याचं आपण हळूहळू एक एपिसोडमध्ये तुम्हाला उलगडून दाखवणारच आहे. पण एक लक्षात घ्या, शंखठसा जो आहे, इकडे लक्षात घ्या, इकडे बघा परत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शंखठशाचं शेपूट करंगळीकडे जाणारच हवं. शंखठशाचं शेपूट किंवा शंखठशाचा एंड जो आहे रेषांचा तो करंगळीकडे जाणारा हवा. तो जर उलट असेल, अंगठ्याकडे जर जाणार असेल तर त्या व्यक्तीला त्या जिथं ज्या बोटावर असेल तर त्या बोटाच्या ग्रहानुसार न्यूनता निर्माण येते किंवा एक विचित्रपणा त्या व्यक्तीच्या ठायी असतो. तर हा जो आहे तर हा महत्वाचा भाग आहे. मग आता डाव्या हातावर जर असेल तर त्याचा ओघ इकडून करंगळीकडे असायला हवा. उजव्या हातावर असेल तर ह्या अंगठ्याकडून हा इकडे करंगळीकडे हवा. आणि मात्र शंखाचा ठसा जो आहे तो त्याचं शेपूट अंगठ्याकडं नसावं, म्हणजे उलट बाजूनी किंवा इकडून इकडं आलेलं असं उलट बाजूनी बिलकुल नसावं. आणि आज उलट बाजूनी येणाऱ्या शंखाचं ठशाचंच व्यक्तिमत्व आणि कारकत्व आपण पाहणार आहोत. आणि ते हे जे काही कारकत्व आहे ते अतिशय शुभदायी म्हणता येईल,
नंतर एक वेगळ्या प्रवृत्तीचं सुद्धा म्हणता येईल. पण ती जी काही प्रवृत्ती आहे ती उलट अंगठ्याकडे गेल्यामुळे किंवा ती जी काही शेपूट जे आहे ते उलट झाल्यामुळे ती एक वेगळ्या प्रकारची प्रवृत्ती त्या व्यक्तीच्या अंगी येते. आता जर आपल्याला पहिल्या बोटांवर, डावा असो अथवा उजवा असो, पहिल्या बोटांवर जर शंखाचा ठसा असेल आणि त्याचं शेपूट जर अंगठ्याकडे असेल, पहिल्या पेरावर शंख असेल, शंखाचा ठसा असेल आणि त्याचं जर शेपूट अंगठ्याकडे जर जात असेल, करंगळीकडे न जाता त्याचं शेपूट अंगठ्याकडे जर वळत असेल, तर त्या व्यक्तीमध्ये एक वेगळी विद्वत्ता किंवा तिच्या ठायी एक वेगळा हठवादीपणा हा तिच्या ठायी असतो. आता पहिल्या बोटावर असल्यामुळं काय आहे की पहिलं बोट हे गुरुचं बोट आहे. मग आता गुरुच्या बोटांवर जर तो शंख ठसा जर उलटा जर असेल, तर त्या व्यक्तीमध्ये गुरुतत्व जे आहे ते एक वेगळ्या प्रकारचे गुरुतत्व सम्मिलित होतात. आता गुरुतत्व जेव्हा सम्मिलित होतात तेव्हा त्या गुरुतत्वाच्या अनुषंगाने त्या व्यक्तीला तिची जी काही ध्यानधारणा असेल, तिथं जे काही देवापर्यंत जाण्याचा जे काही तिची जी काही साधना असेल किंवा तिची जी काही धार्मिक प्रवृत्ती असेल, तर ती संपूर्णपणे जगा वेगळी असते. आणि अशा व्यक्ती अवलिया असतात, ज्ञानी असतात. धार्मिक क्षेत्रामध्ये यांचं स्थान हे मोठं असतं. असे कैक लोक मी पाहिलेत की ज्यांचं आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातलं त्यांचं ज्ञान मोठं आहे, तर त्यांच्या हातावर गुरुच्या बोटाला उलटा जो आहे अंगठ्याकडे जाणारा जो काही शंखाचं शेपूट आहे, ते अंगठ्याचं शेपूट ते त्याच्यावर असतं. पहा, एक शंख जो आहे त्या शंखाने फक्त त्याचा ओघ बदलला, करंगळीकडे जाण्याच्या ऐवजी अंगठ्याकडे आला. आणि हे बोट जे आहे हस्तसामुद्रिक शास्त्राप्रमाणे गुरुग्रहाचं आहे, गुरुतत्व याच्यात सम्मिलित आहे. आणि जेव्हा गुरुतत्वाच्या बोटावर हे शंख चिन्ह असतात, त्याच्यामध्ये गुरुतत्व एक वेगळ्या प्रकारचा इन्स्टिंक्ट जो असेल म्हणून किंवा एक वेगळ्या प्रकारची त्याच्या अंगी असलेली ती काही विद्वत्ता ही त्याच्यामध्ये येते. मला असे माणसं माहिती आहेत की जे अघोरी आहेत, 10-10, 12-12, 15-15 तास जे आहे ते एका जागी आसनस्थ असतात. काही तर मला असे अघोरी माहिती आहेत की 2-2 दिवस ते तपश्चर्या करत असताना जागचे हललेले नाहीत. विशेषतः पहिल्या बोटावरचं, ज्याला आपण गुरुचं बोट म्हणू, ते खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे, अवलिया आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा जर खाली जर एक वलय असेल, एक हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये एक गुरुवलय असतं, ते गुरुवलय सुद्धा तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रातली उंची खूप वाढते. गुरुवलयाचं चित्र हे मी सोबत तुम्हाला देत आहे. आणि उलटा जो काही शंख अंगठ्याकडे जो गेलेला वळलेला आहे त्याचं सुद्धा तुम्ही चित्र पहा. याचं वैशिष्ट्य अतिशय वेगळं आहे. आणि बाकीचे जे काही शंख असेल तर ते सामान्य असेल. कष्टाळू माणसाच्या हातावर, बाकीच्या हातावर जे मॅक्झिमम शंख असतात असे माणसं कष्टाळू असतात आणि कष्टानेच वर येतात. त्यांच्या आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय असत नाही. चला तर आज आपण एक शंखचिन्ह पाहिलं. पुढच्या वेळेस आपण एक शुक्तिचिन्ह पाहू आणि ह्या शुक्तिचिन्हाचा त्या व्यक्तीवर, त्या व्यक्तिमत्वावर, तिच्या अंगभूत कलांवर काय काय परिणाम होतो ते पाहूयात. नमस्कार.